प्रॅक्टिस सेट 3.2 अरिथमेटिक प्रोग्रेशन मधला प्रॅक्टिस सेट 3.2 त्याच्यामधला पहिला क्वेश्चन आहे राईट द करेक्ट नंबर इन द गिवन बॉक्सेस फ्रॉम द फॉलोइंग एपी आणि एपी दिलेले आहे 1, 8, 15, 22 आणि ही अशी ऍक्टिव्हिटी आम्हाला दिलेली आहे क्वेश्चन मध्ये. तर यामध्ये आम्हाला फिल इन द ब्लँक करायचं आहे. तर पहा नंबर 1 लेट a इज इक्वल टू फर्स्ट टर्मलाच आपण a म्हणतो a इज नथिंग बट 1 which is also t1 which is also t1. So t1 is also a means 1. t2 is second term which is 8. t3 is 15. t3 is 15 third term. Then t2 minus t1. So t2 minus t1. So 8 minus 1. So 8 minus 1 is nothing but 7. Next t3 minus t2. So t3 is 15 minus t2. t2 is nothing but 8. दोघातला डिफरन्स घेतला तर तो 7 येईल. दॅट्स वाय कॉमन डिफरन्स डी इज 7. अशा प्रकारे आपण ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट केलेली आहे. तर प्रॅक्टिस सेट 3.2 मधल्या पहिल्यातला दुसरा क्वेश्चन राईट द करेक्ट नंबर्स इन द गिवन बॉक्सेस फ्रॉम द गिवन एपी. एपी आहे 3, 6, 9, 12 डॉट डॉट डॉट. सो सोल्युशन मध्ये आम्हाला अशी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, असे बॉक्स दिलेले आहेत. तर T1 विचारले पहिल्यांदा. T1 इज इक्वल टू T1 इज नथिंग बट टर्म 1, 3. T2 इज 6. T3 is 9. T4 is 12. T4 is 12. Then T2 minus T1. T2 minus T1. 6 minus 3 is 3. एकच बॉक्स दिल्यामुळं आन्सर आपल्याला डायरेक्ट लिहायचंय. T3 minus T2. T3 minus T2. 9 minus 6 is nothing but 3. So A is nothing but T1. First term which is 3 and the difference is also 3. अशा प्रकारे ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट झालेली आहे. तर प्रॅक्टिस सेट 3.2 मधलं क्वेश्चन 1 मधला तिसरा क्वेश्चन आहे कंप्लीट द ऍक्टिव्हिटी फिल इन द ब्लँक्स कंप्लीट द बॉक्सेस. आणि एपी दिलेली आहे -3, -8, -13, -18, डॉट डॉट डॉट. आणि सोल्युशन मध्ये आम्हाला असे बॉक्स दिलेत ते आता फिल करायचे. T3 कुठे? T1, T2, T3 -13. T2, T1, T2. T2 is -8. T3 is T3, T1, T2. Then here is T4. Here is T4. T4, T1, T2, T3, T4 is -18. Then T1. शेवटी T1 दिले. T1 आहे -3. Then T2 minus T1. T2 कुठे आपल्या इथं आहे. T2 minus T1. So -8 minus of -3. पहा इथलं आन्सर मी इथं लिहितोय. पहा T2 minus T1 जे आहे ते असं आहे -8 minus of -3 is equal to -8 minus +3 nothing but -5. So directly we can here write -5. Next T3 minus T2 -13 minus of +8. So -13 minus of -8 is -13 plus 8. 13 मधून 8 गेले, 5 राहिले, मोठ्याचं साइन. So -5. So T3 minus T2 is also -5. So
A is first term which is -3, D is -5. अशा प्रकारे आपण ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट केलेली आहे. तर प्रॅक्टिस सेट 3.2 मधली क्वेश्चन क्वेश्चन पहिल्यातली चौथी ऍक्टिव्हिटी पहा. 70, 60, -50, 40, ... तर 10 फरक कमी होत आलाय. बर ऍक्टिव्हिटी मध्ये आम्हाला असं दिलेलं आहे, फिल इन द ब्लँक्स करायची आहे. तर फिल इन द ब्लँक्स मध्ये काय ते पहा. T1 is term 1 is 70, T1, T2, T3, T4. So T1, T2 is 60, T3 is 50. जर विचारलं तर हे T4 असेल. A is 70 फर्स्ट टर्म, कॉमन डिफरन्स आता दोघातला डिफरन्स घेऊ. T2 minus T1, 60 minus 70 is nothing but -10. अशा प्रकारे ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट झालेली आहे. तर प्रॅक्टिस सेट 3.2 मधला हा दुसरा क्वेश्चन आहे. डिसाइड वेदर द फॉलोइंग सिक्वेन्स इज एन AP. इफ सो फाइंड 20th टर्म ऑफ प्रोग्रेशन. आणि प्रोग्रेशन दिलेले आहे -12, -5, -2, -9, -16, -23, -30, ... तर मित्रांनो ही एपी आहे का असं सांगायचंय. हा दिलेला सिक्वेन्स आहे तो एपी आहे का सांगून असेल तर 20व टर्म आम्हाला फाइंड करायचंय. सो आन्सर मध्ये पहा लेट म्हणा किंवा लेट आपण थोड्या वेळाने म्हणू. पहिल्यांदा सिक्वेन्स लिहून टाकू. गिव्हन ए सिक्वेन्स इज -12, -5, T9, 16, 23, 30, ... given sequence. Then a let T1 is equal to A is equal to कुठेही T1 आले की पुढे A लिहायचं आणि A आले की T1 लिहायचं. A is -12, T is equal to -5, T3 is equal to T1, T2, T3 is 2, T4 is equal to 9, T4 is 9, then T5 is equal to 16, T5, T6 is 23, then T7 is equal to 30. T1, T2, T3, T4, T5, T6, T7 असे 7 टर्म्स आम्हाला या सिक्वेन्स मध्ये दिलेले आहेत. तर ही सिक्वेन्स एपी आहे का नाही हे चेक करण्यासाठी आम्हाला 2 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स फाइंड करावा लागेल. सो डिफरन्स D is equal to TT minus T1 is equal to TT is -5, minus T1 is -12, -5 as it is, minus plus 12, 12 minus 5 is nothing but 7. जो पहिला डी आहे पहिल्या 2 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स मधला तो आम्हाला 7 मिळालेला आहे. 12 minus 5 is 7. Next, again D is equal to T3 minus T2 is equal to T3 is 2,
-5 t plus 5 is nothing but 7, is nothing but 7. Next, d is equal to t4 minus t3 is equal to t4 is 9 minus t3 is 2 is also 7. Then next d is equal to t5 minus खाली लिहितो. आपल्या मनावर एक कुठेही लिहू शकतो आपण. नेक्स्ट d is equal to t5 minus t4 is equal to t5 is 16 minus t4 is 9 is equal to 7. Here also d is equal to t6 minus t5 is equal to t6 is 23 minus 16, nothing but 7. Last d is equal to t7 minus t6 is equal to t7 is 30 minus t6 is 23 is equal to 7, is equal to 7. तर मित्रांनो काय केलं, पुन्हा पहा, दिलेली जी सिक्वेन्स आहे ती घेतली, t1 t2 t3 t4 t5 t6 t7 असं कन्सिडर केलं. देन डी फाइंड केले, t2 मायनस t1 घेतलं 7 आलं, t3 मायनस t2 घेतलं ते पण 7 आलंय, t4 मायनस t3 also 7, t5 मायनस t4 7, t6 मायनस t5 also 7, t7 मायनस t6 also 7. हे सगळे 7 आलेले आहेत आणि आम्हाला माहिती आहे जर कॉमन डिफरन्स सेम असेल then given sequence is arithmetic progression. So we can write here common difference, here common difference small d is same or constant. Small d is same, that's why given a sequence is AP means arithmetic progression. Question ऐसा है कि given sequence is AP, yes it is AP. मग पुढे क्वेश्चन असं की फाइंड 20th टर्म ऑफ प्रोग्रेशन. तर या सिक्वेन्स मध्ये आता हे जी सिक्वेन्स आहे ती प्रोग्रेशन झाली कॉन्स्टंट डी असल्यामुळं. मग 1 2 3 4 असं घेतलं तर 20th जो टर्म असणार आहे तर ते कोणतं येईल, तर त्यासाठी मी काय करतो ते पहा, TE20 इज इक्वल टू कॅल्क्युलेट, इथं जे बेसला असतं ते n असतं. सो हिअर फ्रॉम दॅट n इज इक्वल टू 20, याच्यावरून n ची व्हॅल्यू 20 आली. सो tn चा आम्हाला एक फॉर्म्युला आहे, tn इज इक्वल टू, tn ला काय काय म्हटलं जातं पहा, tn nth टर्म, जनरल टर्म, स्टैंडर्ड टर्म, nth टर्म, जनरल टर्म, स्टैंडर्ड टर्म, लास्ट टर्म, लास्ट टर्म असं याला म्हटलं जातं. तर tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1
इंटू डी. तर nth टर्म फाइंड करण्यासाठीचा आमच्याकडे हा फॉर्म्युला आहे, तो आम्हाला पाठ करायचा आहे. सो Tn means T20 is equal to A. A is nothing but T1 minus 12 plus n minus 1, 20 minus 1 into D is 7. So is equal to minus 12 plus 20 minus 1 is nothing but 19 into 7 is equal to 12 plus 19 70, 19 पाच्या 95, 19 सक्क 1400, 19 सत्त 3300. सो 19 सत्त 3300. सो 19 सत्त 3300. सो 133 is equal to 3 minus 2 is 1, 3 minus 1 is nothing but 2, 1 as it is, आणि मोठ्या नंबरचं साइन म्हणजे प्लस असेल. तर या क्वेश्चन मध्ये 20व जे टर्म आहे 20th टर्म ऑफ गिवन एपी इज 1 to 1. 1 to 1. एकदा क्वेश्चन पाहून घ्यावा. तर मित्रांनो, अरिथमॅटिक प्रोग्रेशन या टॉपिक मधल्या प्रॅक्टिस सेट 3.2 मधला हा तिसरा क्वेश्चन आहे. क्वेश्चन असा आहे, गिव्हन अरिथमॅटिक प्रोग्रेशन इज 12, 16, 20, 24 डॉट 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 अप टू इन्फिनिटी. देन फाइंड द 24th टर्म ऑफ दिस अरिथमॅटिक प्रोग्रेशन और दिस प्रोग्रेशन. बर, मग आम्ही काय करणार आहेत, पहिल्यांदा दिलेली एपी लिहिणार आहेत सोल्युशन मध्ये. गिव्हन अरिथमेटिक प्रोग्रेशन इज 12, 12 कॉमन, 16 कॉमन, 20 कॉमन, 24 कॉमन, डॉट डॉट डॉट. सो लेट A is equal to T1 is equal to first term 12, T2 is equal to 16, second term, T3 is equal to third term 20, last is T4 is equal to 24. तर दिलेल्या एपी मधले फर्स्ट टर्म, सेकंड, थर्ड, फोर्थ असे 4 टर्म आम्ही लिहिले. आता आपण डी फाइंड करूयात. सो डी इज इक्वल टू कॉमन डिफरेंस डी इज इक्वल टू डी इज टी माइनस T1 is equal to T is 16 minus T1 is 12. T1 is 12. 16 minus 12 is nothing but 4. DL. आता क्वेश्चन काय तो पहा. Find the 24th term. So here is T24. 24th term is equal to calculate. असा क्वेश्चन आहे. सो इथं बेसला जे ते n ची व्हॅल्यू असेल, फ्रॉम दॅट वी कॅन राईट n is equal to 24. n is equal to 24. So we can write Tn is equal to a plus n minus 1 into d. So here is T24 is equal to a. A is nothing but 12 plus n minus 24 minus 1 into d is 4 is equal to 12 plus
24 minus 1 is 23 into 4. So 12 plus 23 चौक 92. 92. Sum of them is 104. 104. So 24th term of given AP or given progression is 104. प्रॅक्टिस सेट 3.2 मधला चौथा क्वेश्चन पहा. फाइंड द 19th term of following AP. AP is 7, 13, 19, 25, ... So solution, given AP is 7, 13, 19, 25, ... From that AP, let T1 is equal to 7, T2 is equal to 13, T3 is 19, T4 is 25. Then find the 19th term. So T19 is equal to calculate. If n is equal to 19. If n is equal to 19. So D is equal to T2 minus T1. Common difference D is 13 minus 7. So is equal to 6. Find T19. So Tn is equal to A plus n minus 1 into D. So is equal to. So Tn is 19. A is nothing but 7 plus n minus 1 means 19 minus 1 into D is 6 is equal to 7 plus 18 into 6 is equal to 7 plus 18 95 18 18 108 is equal to दोघांची आपण ॲडिशन केली. 7 plus 8, 15, 5, carry 1. So 19th term of given AP is 115. तर प्रॅक्टिस सेट 3.2 मधला हा पाचवा क्वेश्चन आहे. क्वेश्चन असा आहे, find the 27th term of the following arithmetic progression. Progression is 9, 4, -1, -6, -11, ... Solution मध्ये पहा. Given AP is 9, 4, -1, -6, -11, ... So let T1 is equal to A is equal to 9, T2 is 4, T3 is -1, T4 is -6. आणखी एक टर्म आले आहे which is T5 is nothing but -11. पर आपण क्वेश्चन पुन्हा वाचूयात. फाइंड द 27th term. So T27 is equal to calculate if n is equal to 27. तर यांची व्हॅल्यू काय असेल? 27. D काढू. D is equal to T2 minus T1. T2 is 4 minus T1 is 9. 4 minus 9 is nothing but -5. So by using formula Tn is equal to A plus n minus 1 into D, we can easily calculate value of T27. So is equal to T, put the value of n, A and D. So T27 is equal to A is 9 plus n minus 1 means 27 minus 1 into D. D is -5.
D is minus 5. So is equal to 9 as it is plus 27 minus 1 is 26 into minus 5 is equal to 9. 26 पाच्या तिसाचे 130 is equal to minus 1 to 1. Minus 1 to 1. So काय करायचंय दिलेली एपी घ्यायची आहे T1 T2 T3 T4 असं घ्यायचे T27 फाइंड करायचे यांची व्हॅल्यू घेतली डी कॅल्क्युलेट केलं त्याच्यानंतर TN चा फॉर्म्युला अतिशय महत्त्वाचा तो लिहिला आणि त्या व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करून कॅल्क्युलेशन केलं मग आपलं आन्सर आलं